पोल ऑफ पोलमध्ये महायुती बहुमतानं सत्तेत येण्याची शक्यता। महायुतीला 149 तर मवियाला 127 जागा मिळण्याचा अंदाज। एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज, तर काँग्रेसच्या जागाही वाढण्याची शक्यता। राज्यात सरासरी 58.39% मतदान। गडचिरोलीत सर्वाधिक 69.63%, तर मुंबईत शहरात सर्वात कमी 49.7% मतदान। मतदान प्रक्रिया संपताच देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। कागलमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफांकडून जल्लोष। एक्झिट पोलचे आकडे समोर येताच महायुतीत आनंदाचं वातावरण, तर सोलापुरातही एमआयएमचा जल्लोष। बारामतीत फेक मतदानाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवारांचा अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा दावा, तर आरोपात तथ्य नाही, अजितदादांनी फेटाळले आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते निलेश कराळे मास्तरांना मारहाण। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा कराळे मास्तरांचा आरोप। नाशिकच्या नांदगावमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। कांदे भुजबळ समर्थक भिडले। मतदारांना डांबून ठेवल्याचा समीर भुजबळांचा आरोप। सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी।